सुरक्षा रक्षक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। सुरक्षा रक्षकची भरती निघाली आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सुरक्षा रक्षक भरतीची। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आणि सरकारी नोकरी आहे। सुरक्षा रक्षक भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची वगैरे किती लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते आणि 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल, तुम्ही खेळाडू असाल तर 5 वर्ष सूट भेटणार, म्हणजे 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघाली सुरक्षा रक्षकची आणि पहारेकरीची, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी जाहिरात निघाली आहे। 211 जागांसाठी ही भरती निघाली आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई। तर यामध्ये विविध प्रकारचे पद आहे, जसे की एकच पद नाही यामध्ये, तर भरपूर काही पद आहेत। जसं यामध्ये चपराशीचं सुद्धा आहे, शिपाईचं सुद्धा आहे, ग्रंथपालच्या, अशा विविध प्रकारचे यामध्ये पद आहे। तर ह्यामध्ये जे हे भरती या ठिकाणी निघाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईमध्ये 211 जागांसाठी निघाले आणि त्याचबरोबर यामध्ये सुरक्षा रक्षकचे सुद्धा यामध्ये पद आहे की यामध्ये बरेच गड्ड संवर्गातले सुद्धा पद आहे। तर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते यामध्ये पद असणार आहे। तर कक्ष सेवक आहे, कक्ष सेवकच्या 39 जागा आहेत, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक आणि पहारेकरीच्या 21 जागा आहे, त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकीच्या 9 जागा आहेत, त्याचबरोबर हमाल मजदूरच्या 8 जागा आहेत, त्याचबरोबर शिपाई चपराशीच्या 14 जागा आहे, त्याचबरोबर माळीच्या 4 जागा आहेत, त्याचबरोबर पोस्टमार्टम परिचरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर आयाच्या 7 जागा आहे, त्याचबरोबर किरण सेवकच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहेत, त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी दवाखाना सेवकच्या 2 जागा आहे, त्याचबरोबर रुग्णपट वाहकच्या 2 जागा आहेत, त्याचबरोबर अंधारगृह परिचरच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर संग्रहालय परिचरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर प्राणी गृहपालची 1 जागा आहे, त्याचबरोबर नाभीची 1 जागा आहे, त्याचबरोबर भांडार कर्मचारीच्या 4 जागा आहे, पिंजारीचे 1 जागा आहे, त्यानंतर रामोशीच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे गड्ड स्वर्गातले 4 आहे, ग्रंथपाल सेवकच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर कक्ष सेवकच्या 28 जागा आहे, त्याचबरोबर जे शिपाईच्या 2 आहे, पहारेकरीच्या 2 आहे। ठीक आहे, तर अशा इलेक्ट्रिकल कुलीच्या सुद्धा 1 जागा आहे, त्याचबरोबर किरण सेवकचे सुद्धा 1 आहे, त्यानंतर धोबीचे सुद्धा 1 यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर मजाजिस्ट महिलाचं सुद्धा या ठिकाणी मसाजिस्ट महिलाचं सुद्धा यामध्ये 5 जागा आहे, त्याचबरोबर मसाजिस्ट पुरुषांची सुद्धा 4 जागा आहे, पहारेकरीच्या 7 जागा आहे, शिपाईचे आहे। ठीक आहे, तर अशा यामध्ये जे विविध प्रकारचे पद आहे तर तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कारण की गड्ड संवर्गातला आहे सर्व पद। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन कायच्या बेसवर होणार आहे, तर आपल्या यामध्ये पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। ग्राउंड वगैरे यामध्ये नाही आहे, उंचीची काही अट नाही, तर आपलं जे यामध्ये निवड केली जाणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये, तर पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। पेपर आपल्या यामध्ये घेतले जाणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काचा पेपर असणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आले आहे। 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 2 घंटेचा टाइम भेटणार आहे, 120 मिनिटाचा, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग
मार्किंग नाही एक लक्षात ठेवा। सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। तर सरकारी नोकरी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे। 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि या भरतीची जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल, आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर त्यावर जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावर आपण जाहिरात टाकले आणि अशाच नवीन जाहिरात आपल्याला टेलिग्राम ग्रुपवर पाहायला भेटणार आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये तर यामध्ये विविध प्रकारचे पद आहे आणि सर्वांसाठी आरक्षणानुसार यामध्ये पद आहे। तर हे सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरती। तर या भरतीमध्ये आपलं जे निवड होणार आहे, तर पेपरच्या बेसवर आपल्या या भरतीमध्ये यामध्ये सिलेक्शन केले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये शिपाई पद झालं, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक झालं आणि इतर काही पदं असणार आहे। तर त्यामध्ये जे आपलं पेपर असणार आहे, ह्या सर्व पदामध्ये एकच पेपर आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, म्हणजे 120 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट, ठीक आहे। तर आता विविध पद आहे, तर ते मी तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे तुम्हाला कोणत्या ह्याच्यात भरायचं, तुम्ही भरू शकता बाकीच्या पदामध्ये। तर यामध्ये बघा कक्षसेवकचं पद आहे, कक्षसेवकच्या 39 जागा यामध्ये आणि हे जर तुम्हाला सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे। त्यावर हे बंदी जाहिरात तुम्हाला भेटणार आहे, लंबी जाहिरात आहे, बघू शकतो तुम्ही। कक्षसेवकच्या 39 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि पहारेकरीचं यामध्ये पद आहे, तर पगार यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत आणि 21 जागा यामध्ये आहे। त्यानंतरचं जे पद आहे सहाय्यक स्वयंपाकीचा आहे, 9 जागा आहे, तर यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत पगार आहे। त्यानंतर हमाल मजदूरच्या 8 जागा आहे, त्याचबरोबर बघू शकता शिपाई आणि चपराशीच्या 14 जागा यामध्ये आहे। त्यानंतर माळीच्या 4 जागा आहे आणि बाकी सर्व पदामध्ये पगार जो आहे 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे। पोस्टमॉर्टम परिचरच्या 1 जागा आहे। त्यानंतर आयाच्या यामध्ये 7 जागा आहे, त्याचबरोबर जे आहे क्षकिरण सेवकचे 1 जागा आहे। त्यानंतर प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहे, त्याचबरोबर सेवकच्या 8 यामध्ये जागा आहे। त्यानंतर दवाखाना सेवकच्या 2 जागा यामध्ये आहे, रुग्णपाठ वाहकच्या यामध्ये 2 जागा आहे। त्यानंतर अंधारगृह परिचरच्या 4 जागा यामध्ये आहे, त्याचबरोबर संग्रहालय परिचरच्या 1 जागा आहे। त्यानंतर प्राणी गृहपालच्या 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 आणि नावीच्या सुद्धा यामध्ये 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे। भांडार कर्मचारीच्या 4 जागा आहे, त्यानंतर पिंजारीची 1 जागा आहे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही रामोशीची 1 जागा यामध्ये आहे। त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर ग्रंथालय सेवकच्या यामध्ये 1 जागा आहे, त्याचबरोबर कक्षसेवकच्या या ठिकाणी 28 जागा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही सेवकच्या सुद्धा यामध्ये 1 जागा आहे। त्यानंतर शिपाई झालं, ठीक आहे। तर विविध यामध्ये पद आहे, पहारेकरी सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही आणि कॅटेगरी वाईज यामध्ये जागा दिल्या सर्वच पदामध्ये। तर सर्वसाधारण बघू शकता महिला उमेदवार, खेळाडू झालं, माजी सैनिक झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ झालं, दिव्यांग झालं, ठीक आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अस्थिव्यंग झालं, कर्णबधिर, अल्पदृष्टी, मतिमंदापैकी 4%, ठीक आहे। अशा प्रकारे प्रोसेस आहे।